मध्ये ज्या पद्धतीची भाषा जरांगे वापरतात ती भाषा ही नेत्याच्या तोंडची भाषा नाहीये। आज तर ते म्हणाले की म्हणे टकलावरचे केस अजून उरणार नाहीत। याच बरोबर त्यांच्याकडून सातत्याने एकेरीमध्ये नेत्यांचा उल्लेख होत असतो, जे विरोधात बोलतात त्यांच्याबद्दल अतिशय असभ्य पद्धतीची वक्तव्य होत असतात। या सगळ्यांना संकेत काय जात आहेत समाजामध्ये? यामुळे ईश्वर बाळबुधे इतर समाज घाबरतात का, दहशत निर्माण होते का, आणि गरज आहे का अशा प्रकारचं वातावरण महाराष्ट्रात होण्याची? ही गोष्ट इतकीच खरी आहे। हा महाराष्ट्र शांतता राखणारा हा महाराष्ट्र आहे, महाराष्ट्राचे नागरिक आहेत। या महाराष्ट्रात आम्ही जाती कुठल्याही जातीचे असतो, आम्ही भाऊबंदकीने ह्या महाराष्ट्रात राहतो। पण जी भाषा त्यांच्याकडनं वापरली जातं, अलीकडे तर भुजबळांनाही पाहून घेईल आणि मग त्यांच्या धमक्याचा म्हणजे जो प्रकार असतो, आम्हाला मुंबईचं विमानतळ बघायचं आहे, आम्हाला ताजमहल हॉटेल बघायचं आहे, आम्हाला रेल्वे स्टेशन बघायचं आहे। म्हणजे हे बघायचं म्हणजे कसं बघायचं आहे? आम्हाला भुजबळ फार्म बघायचं आहे, आम्हाला 24 तारखेला भुजबळ नॉलेज सिटी बघायची आहे। अशा अनेक प्रकारच्या धमक्या वजा त्यांचं ते बोलणं हे कुणालाच खपत नाही। कोणीही शहाणा माणूस असेल, अडाणी माणूस असेल, आमच्या विदर्भातला असेल, पण ज्या पद्धतीचं त्यांचं बोलणं आहे ना, हे कुणालाच आवडत नाही। त्याच्यामुळे माझी विनंती आहे त्यांना आपल्या माध्यमातून की आपल्याला सरकारने वेळ दिलाय, सरकार प्रयत्न करताय, आपण थोडसा धीर धरला पाहिजे ना। सरकारने वेळ दिली आहे, त्यांचं बोलणं झालं आहे, पण तुम्ही महाराष्ट्रात सुसाट इथं रोज 4 सभा न रोज हे ते हे सगळं म्हणजे सरकारवर तुमचा एकतर विश्वास नाहीये किंवा तुम्हाला काहीतरी दुसरं दाखवायचं आहे, हा याचा अर्थच तो असा निघतो। म्हणून त्यांनी संयमानेच बोलावं असं माझं मत आहे।